नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. बुलेट रॅपिड फायरच्या 19 एप्रिलमधील चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. रोज सकाळी 6 वाजता आपण जे काही 10 प्रश्न बघत असतो, या 10 प्रश्नांचं विश्लेषण देखील बघत असतो आपण. आणि आजचे जे काही महत्त्वाचे 10 प्रश्न आहेत, हे प्रश्न बघूयात. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्ही लाईक करचाल. ओके, चला बघूयात आपण अत्यंत महत्त्वाचे 10 प्रश्न. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारला होता त्याच्या अगोदर एकदा चर्चा करूयात आपण. प्रश्न असा होता, नुकतेच दिव्यांग अर्जदारांसाठी सुलभता वाढविण्यासाठी ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारे पहिले प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोणते बनलेलं आहे? हे बनलं होतं भोपाळचं पासपोर्ट कार्यालय, पर्याय क्रमांक 1, जे की मध्य प्रदेशमध्ये येतं. मध्य प्रदेशची राजधानी देखील आहे भोपाळ. तर अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे, आगामी विधानसभा निवडणुकीत तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने माझे मत माझी शक्ती ही जी काही मोहीम आहे, हे मोहीम सुरू केलं आहे? ओके, माझे मत माझी शक्ती ही जी काही मोहीम आहे, हे सुरू केलं आहे केरळ राज्यानं. पर्याय क्रमांक 1, केरळ म्हणतो आपण त्याला. नवीन नाव याचं केरळ आहे. केरळम आहे, जे जुनं नाव होतं फक्त केरळ. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम. लक्षात ठेवा, MP भारतीय राज्यघटनेमध्ये. ओके, जे काही कलम आहे, भारतीय राज्यघटनेचं कलम कोणतं आहे, जे केंद्रीय निवडणूक आयोग सांगतं, हे आहे कलम 324. लक्षात ठेवा, जे की विधानसभेचं निवडणुका घेण्याचं काम ह्या निवडणूक आयोगाचं आहे. मग केरळ आलेच आहेत, तर ह्या केरळविषयी काही पॉईंट बघूयात आपण. केरळ बघा, या ठिकाणी मॅपमध्ये केरळला कर्नाटक या ठिकाणी आणि तमिळनाडू या ठिकाणी, या 2 राज्यांची सीमा केरळला लागलेला आहे. केरळचा सर्वात उत्तरेकडचा जो काही जिल्हा आहे, तर तो एक कासारगोड. लक्षात ठेवा. आणि सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा आहे, त्याचं राजधानी तिरुवनंतपुरम. तिरुवनंतपुरम लक्षात ठेवा, MP आहे. अ, केरळ राज्यामध्ये जो काही हा जो जिल्हा दिसतोय त्रिसूर नावाचा, त्रिसूर या जिल्ह्याच्या नावावरून त्रिसूर पोरम जो काही उत्सव आहे, तो देखील केरळ राज्यामध्ये साजरा केला जातो. ओके, लक्षात ठेवा, MP येतं. मग केरळचा जो काही स्थापना दिवस आहे, तो आहे 1 नोव्हेंबर. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम आहे. केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनरई विजयन. केरळचे नवीन राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर. केरळची विधानसभा सदस्यसंख्या 140. लक्षात ठेवा. केरळमधून लोकसभेवरती सदस्य जातात 20. केरळचा राज्य पक्षी आहे ग्रेट हॉर्नबिल. केरळचं राज्य प्राणी आहे हत्ती. केरळचं राज्य फुलपाखरू आहे मलबार बँडेड पिकॉक. आणि केरळ राज्यामध्ये याच्या व्यतिरिक्त एका राष्ट्रीय उद्यान येतात, नॅशनल पार्क, राष्ट्रीय उद्यान येतात. एकाचं नाव आहे पेरियार. पेरियार राष्ट्रीय उद्यान खूप फेमस आहे. एक आहे सायलेंट व्हॅली नावाचं राष्ट्रीय उद्यान, सायलेंट व्हॅली आहे. ओके, त्यानंतर सायलेंट व्हॅली आहे. एर्नाकुलम जो एक आहे ते एक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मतिकेटन शोला, पम्बडम शोला, अनेमुडी शोला, हे सर्व राष्ट्रीय उद्यान केरळ राज्यामध्ये येतात. एराविकुलम एक आहे बघा, एर्नाकुलम नाही, एराविकुलम. एराविकुलम सगळ्यात फेमस आहे तर पेरियार आणि सायलेंट व्हॅली. केरळ लक्षात ठेवा. मग केरळ राज्यातील जे काही फेमस काही घटना नुकतेच घडले होते, त्यांच्यावरती एकदा नजर टाकलं की आपला बरं वाटेल. संयुक्त राष्ट्रांच्या शून्य कचऱ्याच्या दिशेने 20 शहरे या उपक्रमात भारतातील एकमेव शहर सामील झालंय वर्कला नावाचं, जो की केरळमध्ये येतं. भावसागर संदर्भ केंद्राला भारताचे खोल समुद्रातील जीवजंतूंचे राष्ट्रीय भांडार म्हणून नियुक्त करणारे राज्य कोणतं असेल, तर ते आहे केरळम. केरळ राज्यातील पहिले फुलपाखरू अभयारण्य आहे अरळम वन. केरळचे नवीन नाव आहे केरळम. भारतातील पहिले हायड्रोजन बसेस लॉन्च करणारे विमानतळ कोणतं असेल, तर ते कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, जे की 100% सौर ऊर्जेवर चालणारं भारतातील पहिलं विमानतळ देखील होतं. 1 नोव्हेंबर 2025 रोजी कोणते राज्य अधिकृतपणे अतिगरिबीमुक्त पहिले राज्य घोषित झाले आहे? हे राज्य आहे केरळम. केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अंतर्गत सुधारणा करणारे विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं असेल, तर ते आहे केरळम. राईट टू डिस्कनेक्ट विधेयक 2025ला मंजूर देणारे पहिले राज्य आहे केरळम. केवळ प्रवासी नागरिकांसाठी भारतातील पहिले आरोग्य आणि अपघात विमा योजना सुरू करणारे राज्य कोणतं असेल, तर ते केरळम. भारताचे पहिले डिजिटल साक्षर राज्य आहे केरळ. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग जो किंवा धोरण लागू करणारं पहिले राज्य आहे केरळ. चला पुढचा दुसरा प्रश्न. नुकतेच आलेल्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMFच्या अहवालानुसार भारत जगातील कितव्या क्रमांकाचे सर्वात मोठे अर्थव्यवस्था बनलेला आहे? ओके, भारत हा पूर्वी 5व्या क्रमांकावरती होतं भारत, परंतु सध्या एक जो काही क्रमांक आहे तो खाली घसरलेला आहे. सध्या आहे 6वा. 6व्या क्रमांकावरती आलेला आहे. UKनं भारताला मागं टाकलेलं आहे. 1 नंबरला येतो अमेरिका, 2 नंबरला चीन आहे, 3 नंबरला जर्मनी,
4 नंबरला जपान, 5 नंबरला UK आला आहे आता, 6 नंबरला भारत आलेला आहे आपला भारत. ओके. संपूर्ण जगातील 6व्या क्रमांकाची सर्वात जबरदस्त अर्थव्यवस्था कोणत्या देशाची असेल तर ते आहे भारताची. मात्र क्रमांक 1 क्रमांकाने भारत खाली उतरलाय हेही विसरून चालणार नाही. लक्षात ठेवा. चला पुढचा तिसरा प्रश्न. नुकतेच भारतात 106व्या घटना दुरुस्ती अंतर्गत नारी शक्ती वंदन अधिनियम कधी लागू झाले? VIMP पॉईंट म्हटलं तर काही हरकत नाही. पेपरला याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातील तुमचे. 106व्या घटना दुरुस्ती अंतर्गत नारी शक्ती वंदन अधिनियम जो आहे तो साधारणतः लागू झालेला आहे 16 एप्रिल 2026 पासून. पर्याय क्रमांक 1. 16 एप्रिल 2026 लक्षात ठेवायचं आहे. काय होणार आहे ह्या विधेयकामुळं? सगळ्या गोष्टी आपण चर्चा करूयात या ठिकाणी. ओके. बघा सगळ्यात महत्त्वाचं जो काही ह्याचं विधेयक कुठलं असेल? याचं विधेयक आहे साधारणतः 128वं विधेयक. ओके. हा जो कायदा आहे तो कायदा संविधानामध्ये 128वं विधेयक दुरुस्ती घटना दुरुस्ती विधेयक 2023 म्हणून मंजूर करण्यात आला आणि 106वी घटना दुरुस्ती कायदा बनला. लक्षात ठेवा मी काय सांगतोय? 106वी घटना दुरुस्ती सगळ्यांच्या लक्षात राहील. विधेयक कोणतं असेल? 128वं विधेयक IMP आहे. ओके. सप्टेंबर 2023 मध्ये राज्यसभेमध्ये 100% मतांनी मंजूर झालं होतं आणि ते लोकसभेमध्ये नुकतंच मंजूर झालेलं आहे. ओके. लक्षात ठेवा. अंमलबजावणी सूचना जी आहे म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा कायदा 16 एप्रिल 2026 पासून अंमलात आणलेला आहे. हा पॉईंट महत्त्वाचा राहतो. समजतं का? याच्या व्यतिरिक्त काही पॉईंट आहेत ते आपण चर्चा करूयात. 106वी घटना दुरुस्ती अधिनियम 2023 ओके. अधिनियम कधीचा आहे? 106वी घटना दुरुस्ती अधिनियम 2023 लागू झाले 2026 मध्ये. ज्याला नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणून ओळखलं जाते. काय होणार आहे याच्यानुसार? लोकसभा, राज्य विधानसभा आणि दिल्ली विधानसभा याच्यामध्ये महिलांसाठी 33% आरक्षण काय करण्यात आले? आता लागू करण्यात आलेलं आहे. याचा उद्देश महिलांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढवणे आणि भविष्यातील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा कायदा अंमलात आणला जाईल. परंतु ओके आणि हा कायदा 16 एप्रिल 2024 पासून लागू झालेला आहे. भविष्यामध्ये लागू करण्यात येईल म्हणजेच जो काही मतदारसंघाची पुनर्रचना आहे त्याला आपण परिसीमन आयोग म्हणत होतो. परिसीमन आयोग हा जो काही विधेयक आहे, हा जो काही बिल आहे, तो बिल आहे ना तो नामंजूर झाला आहे. समजतं का? हा जो काही बिल आहे हे नामंजूर झालेलं आहे. ज्यानुसार लोकसभेमध्ये किती सदस्य निवडून येणार होते? टोटलपणे लोकसभेत जागा जी होणार होती ती 850 होणार होती काय? लोकसभेमध्ये या परिसीमन आयोगाच्या नंतर लोकसभेची काय सदस्य संख्या होणार आहे ती 850 होणार आहे. हे बिल आता नामंजूर झालेलं आहे. कोसळलेलं आहे थोडक्यात बिल पारित झालेलं नाहीये. कुठलं बिल? परिसीमनवालं बिल. मात्र हे लागू झालंय. कुठलं? नारी शक्ती वंदना अधिनियम लागू झालेलं आहे. प्रमुख वैशिष्ट्यामध्ये 33% महिला कोटा लोकसभा कुठं लक्षात ठेवा? लोकसभा, राज्य विधानसभा आणि दिल्ली विधानसभा याच्यामध्ये जे काही आरक्षित जागा आहेत ते 1/4 म्हणा किंवा 33% आरक्षण जागा हे लागू झालेले आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आरक्षण 33% आरक्षणामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखीव जागांचा जो काही तरतूद आहे तो करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवू शकता. आणि हा जो काही कायदा आहे तो हुएरी IMP पॉईंट तो म्हणजेच काय असणार आहे? याचा कालावधी किती राहील? 33% जो आरक्षण आहे ना हे भेटणार आहे ना, बरोबर का? याचं याचं कालावधी किती राहील? तर ते आहे 15 वर्षापर्यंत लागू केल्यापासून. किती? 15 वर्षापर्यंत हा कायदा लागू होणार आहे. आता 2-3 पॉईंट चर्चा करूयात. ठीक आहे. 33% महिला आरक्षणाची लवकरात लवकर अंमलबजावणी सुरू करू पाहणाऱ्या एका वादग्रस्त विधेयकात लोकसभेतील जागांची जी संख्या आहे ती 550 वरून 850 करण्याचा प्रस्ताव आहे. ज्यामध्ये राज्यांसाठी 850 पैकी 815 जागा आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी जे उर्वरित जागा असतील ना, किती? 815 आणि हे 35 जागा ज्या राहणार आहेत ते युनियन टेरिटरीसाठी राहणार आहेत. केंद्रशासित प्रदेशांसाठी राहणार आहेत. तर विधानसभामधील जे काही 500 मतदारसंघाच्या कमाल मर्यादा आहे त्यामध्ये कोणताही बदल प्रस्तावित नाही. म्हणजेच काय? परिसीमन आयोग जो आहे तो परिसीमन आयोग लागू झाल्यानंतर 850 जी जागा होणार होत्या त्याच्यामध्ये 850 जागेमध्ये 815 जागा राज्याकडून आणि 35 जागा आहे केंद्रशासित प्रदेशाकडून राहतील. ठीक आहे. याच्यामध्ये राज्यांची विधानसभा आहे मॅक्झिमम सदस्यसंख्या आहे. राज्यांच्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त सदस्यसंख्या किती असतात? 500 असतात. ह्याच्यामध्ये बदल प्रस्तावित नाही. याच्यामध्ये बदल करण्यात आलेला नाहीये. 2029च्या लोकसभा निवडणुकीत महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी ही विधेयक मंजूर करण्याकरिता 16 एप्रिल रोजी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुन्हा सुरू होणार असल्याने सरकारने मंगळवारी 3 विधेयकं मांडली. 131वी घटना दुरुस्ती विधेयक आहे बरं का, हे विधेयक आहे.
131वे घटनादुरुस्ती विधेयक 2026 कशासाठी? हे सीमांकन विधेयक आहे. सीमांकन विधेयक 2026 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2026 प्रसारित केले जातील. हे आता नामंजूर झालेले आहेत, लक्षात ठेवा. म्हणजेच काय, तुम्हाला क्वेश्चन विचारलं, 131वे घटनादुरुस्ती विधेयक जे आहे ना, हे आता नामंजूर झालंय. मात्र 128वी जे काही विधेयक होतं ना, विधेयक ज्याला जो पारित झाला आणि जो 106वी घटनादुरुस्ती होते ना 2023चं, हे लागू झालंय 16 एप्रिल 2026ला नुकतंच. आय होप तुम्हाला व्यवस्थितपणे कळालं असेल डिटेलमध्ये. या ठिकाणी बघून घ्या अधिक माहिती. 850 पर्यंत वाढणार आहेत. 815 राज्यांसाठी, 15 जे 35 आहेत ते केंद्रशासित प्रदेशांसाठी. मतदारसंघ पुनर्रचना जो आहे व्हेरी व्हेरी आय पॉईंट आहे. महिला आरक्षण हे विधेयक 2026च्या पहिल्या जनगणनेशी जागा वाटपाला जोडणारी सध्याची स्थगिती हटवते. म्हणजेच काय, सध्या आता हे परिसीमन जो आयोग आहे ना, मतदारसंघाची पुनर्रचना करतं कोण? परिसीमन आयोग. लक्षात ठेवा, हे परिसीमन आयोग म्हणतो आपण. परिसीमन आयोग आतापर्यंत 4 वेळा स्थापना करण्यात आलेले आहेत. काय करतं हे? विधानसभा जे आहेत किंवा जे काही लोकसभा आहेत यांच्या मतदारसंघाची पुनर्रचना करतात. सध्याचं जे काही टोटल सांगतो अगोदर, 1952 मध्ये, 1963 मध्ये, 1973 मध्ये, 2002 मध्ये. ओके, लक्षात ठेवा, 2002 मध्ये हे 4 वेळा आतापर्यंत परिसीमन आयोगाची स्थापना करण्यात आलेलं आहे. 1952, 1963, 1973 आणि 2002. 2002 नुसार जे आहे ना, ह्याची जी काही लोकसंख्या आहे ती 2001 आणि 2011 नुसार त्याची मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आलेली होती. आता 2001 नुसार आता जे काही मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे ते 2011च्या जनगणनेनुसार होणार. लक्षात ठेवा, संभाव्यतः 2011च्या जनगणनेला आधार म्हणून तात्काळ मतदारसंघ पुनर्रचना करणे शक्य होते. आता कुठली लोकसंख्या गृहीत धरली जाईल? 2011ची जनगणना लक्षात ठेवू शकता. समजतं? टोटल आय होप मी तुम्हाला जेवढं पण सांगितलं आहे हे सगळे लक्षात ठेवायचं आहे. परंतु आता हे बिल जे आहे हे वाला कोसळलेलं आहे 131वे घटनादुरुस्ती विधेयक. येस, बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल. चला एकदा लाईक करा समजलं असेल तर. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. 4थं, नुकत्याच टाटा सेमीकंडक्टर प्लांटची स्थापना करण्यासाठी कोणत्या सेजची निवड करण्यात आली आहे? ज्याला आपण सेज म्हणजे काय? स्पेशल इकॉनॉमिक झोन. स्पेशल इकॉनॉमिक झोन लक्षात ठेवा. टाटा सेमीकंडक्टर प्लांटची स्थापना त्या ठिकाणी होणार आहे. ही आहे ढोलेरा, गुजरातमध्ये. पर्याय क्रमांक 4. ढोलेरा कुठे येतं? गुजरात राज्यामध्ये येतं. ढोलेरा हे एक हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये एक स्थळ देखील आहे. अच्छा, भारतातील मी म्हणतो भारतातील पहिले सेज कोणतं असेल? ज्याला स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणतो आपण. भारतातील पहिले सेज आहे कांडला. कांडला गुजरातमध्ये येतं आणि जो काही स्पेशल इकॉनॉमिक झोन जो ॲक्ट आहे, सेज कायदा, हा 2005चा आहे. पुढचा 5वा प्रश्न, नुकतेच खालीलपैकी कोणी फिडे महिला कॅन्डिडेट्स टूर्नामेंट 2026 जिंकून जागतिक चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवलेली आहे? पात्रता मिळवल्यात, परंतु ही जी काही महिला कॅन्डिडेट्स टूर्नामेंट स्पर्धा आहे ती जिंकलेली आहेत कोणी? तर आर वैशाली, रमेश बाबू वैशाली यांनी. पर्याय क्रमांक 2. रमेश बाबू वैशालीने ही ती स्पर्धा जिंकल्यात. लक्षात ठेवा, आर वैशाली, आर प्राज्ञानंदा यांचे हे बहीण भाऊ आहेत दोघंही. अच्छा, याच्या व्यतिरिक्त दिव्या देशमुख यांनी जागतिक जो काही फिडेचं जो काही वर्ल्ड कप आहे, चेस वर्ल्ड कप, हे जिंकणारी पहिली भारतीय महिला म्हणले होते दिव्या देशमुख, जे की नागपूरच्या आहेत. अच्छा, दिव्या देशमुख हे भारताला 88वे ग्रँड मास्टर देखील आहेत. भारताला 88वे ग्रँड मास्टर दिव्या देशमुख, लक्षात ठेवा. पुढचा 6वा प्रश्न, दरवर्षी जागतिक वारसा दिन हा कधी साजरा केला जात असतो? वर्ल्ड हेरिटेज डे म्हणतो आपण त्याला. कधी असतं? हे असतो 18 एप्रिलला. पर्याय क्रमांक 1. 18 एप्रिलला महर्षी धोंडो केशव कर्वे यांची जयंती पण असते बघा, लक्षात ठेवा. महर्षी धोंडो केशव कर्वे यांची जयंती पण असते 18 एप्रिलला. 1856ला त्यांचा जन्म झाला होता. 18 एप्रिल 1856ला, सॉरी 18 एप्रिल 1858ला जन्म आहे, लक्षात ठेवा. अच्छा, जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो 18 एप्रिल हा दिवस. मग भारतामध्ये आतापर्यंत 44 जागतिक वारसा स्थळ आहेत. वर्ल्ड हेरिटेज साईट भारतामध्ये 44 आहेत. 44 कुठलं असेल? ते 12 किल्ले आहेत ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे
44 जागतिक वारसा स्थळ आहे, ज्याला मराठा मिलिटरी लँडस्केप असं म्हणण्यात आलेलं आहे. 12 किल्ले सगळे मी तुम्हाला खूप वेळेस सांगितलेलं आहे. 11 जे किल्ले ते महाराष्ट्रामध्ये आहेत आणि एक जो किल्ला आहे तो जिंजीचा किल्ला कुठे येतो? हा तामिळनाडूमध्ये येतो. 44 जागतिक वारसा स्थळ लक्षात ठेवायचं आहे. अच्छा, 43 कुठलं होतं जागतिक वारसा स्थळ? चराईदाव चराईदेव मोईदाम नावाचं, जो आसाम राज्यामध्ये येतो. पहिल्यांदा जे काही जागतिक वारसा स्थळ याच्यामध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश होणारं पहिलं स्थळ कुठलं असेल तर ते येते 4. आग्र्याचा ताजमहाल 1983ला झाले हे. ओके. आग्र्याचा ताजमहाल, त्यानंतर आग्र्याचा लाल किल्ला, त्यानंतर अजिंठा लेणी आणि वेरूळच्या लेण्या. जागतिक वारसा स्थळ. चला मग एकदा चर्चा करूयात एप्रिल महिन्यातील जेवढे महत्त्वाचे दिवस आहेत त्यांच्यावरती. 1 एप्रिल असतो उत्कल दिवस, 2 एप्रिल आहे जागतिक स्वमग्नता जागरूकता दिवस आणि आंतरराष्ट्रीय बालसाहित्य दिन. 4 एप्रिल असतो जागतिक खान जागृती दिन. 5 एप्रिल आहे राष्ट्रीय सागरी दिवस किंवा राष्ट्रीय समता दिन. 6 एप्रिल आहे आंतरराष्ट्रीय विकास आणि शांततेसाठी क्रीडा दिवस. 7 एप्रिल असतो जागतिक आरोग्य दिन. 9 एप्रिल आहे CRPFचा शौर्य दिवस. 10 एप्रिल आहे जागतिक होमिओपॅथी दिन. 11 एप्रिल आहे शिक्षक हक्क दिवस, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन किंवा महिला सुरक्षा दिन. 12 एप्रिल आहे आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिवस. 13 एप्रिल आहे जालियनवाला बाग हत्याकांड दिन आणि सियाचीन दिन. 14 एप्रिल आहे अग्निशमन सेवा दिन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती किंवा जागतिक चगास रोग दिन. 15 एप्रिल आहे महिला बचत दिन. 16 एप्रिल असतो जागतिक आवाज दिन. 18 एप्रिल आहे जागतिक वारसा दिन. 21 एप्रिल असतो नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल आहे जागतिक वसुंधरा दिन. 23 एप्रिल असतो जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिन किंवा जागतिक भाषा दिवस. 24 एप्रिल आहे राष्ट्रीय पंचायत राज दिन. 25 एप्रिलला जागतिक मलेरिया दिवस. 16 एप्रिल असतो जागतिक बौद्धिक संपदा दिन किंवा आंतरराष्ट्रीय चर्नोबिल आपत्ती स्मरण दिवस. 29 एप्रिल असतो आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस, आंतरराष्ट्रीय रासायनिक युद्धात बळी पडलेल्यांचे स्मरण दिवस. एप्रिल महिन्याचं रिव्हिजन खूप छान पद्धतीने तुमचं झालं असेल. पुढचा प्रश्न 7वा. नुकतेच सलग तिसऱ्यांदा राज्यसभेच्या उपसभापतीपदी निवड होणारे पहिले व्यक्ती कोण बनले आहेत? IMP पॉईंट आहेत. राज्यसभेचे उपसभापती म्हणतो मी, राज्यसभेचे सभापती नाही. राज्यसभा हे भारताचं एक वरिष्ठ सभागृह देखील आहे बघा. वरिष्ठ सभागृह आहे, ज्याला स्थायी सभागृह असंही आपण म्हणतो, त्याचं बरखास्त होत नाहीये. राज्यसभा आता राज्यसभेचे नवीन उपसभापती आहेत, जे पहिले होते तेच बनलेत. त्यांचं नाव आहे हरिवंश नारायण सिंग, पर्याय क्रमांक 3. हरिवंश नारायण सिंग लक्षात ठेवा. तिसऱ्यांदा त्यांची निवड झालेली आहे. असे होणारे ते पहिले व्यक्तिमत्व बनलेले आहेत. राज्यसभा. अच्छा, राज्यसभेचे पदसिद्ध म्हणतो मी, पदसिद्ध सभापती कोण असतात? तर ते असतात उपराष्ट्रपती. पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती असा कलम सांगतात, कलम 64. ठीक आहे, कलम 64 उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आहेत आणि कलम सांगतं कलम 89. हे दोन्ही एकच आहेत. मग सध्या उपराष्ट्रपती कोण असतील? सभापती आता CP राधाकृष्णन. राज्यसभा. अच्छा, राज्यसभेचे सदस्य असतील ना, सदस्य, राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी हा 6 वर्षांचा राहतो. मात्र राज्यसभेचा कालावधी हा स्थायी आहे, परमनंट आहे, वरिष्ठ सभागृह असे आपण त्याला म्हणतो. राज्यसभा लक्षात ठेवा. राज्यसभेमध्ये 250 सदस्य असतात. 250 पैकी 238 हे राज्यामधून येतात, प्लस 12 हे राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रामधून. राज्यसभा व्हेरी व्हेरी IMP आहे. राज्यसभेचं रचना याचा कलम कोणता असेल? तर ते आहे कलम 80. राज्यसभेची रचनेचा कलम आहे कलम 80. पुढचा प्रश्न 8वा. नुकत्याच आलेल्या टाइम 100 सर्वात प्रभावशाली व्यक्ती 2026च्या यादीत समावेश होणारे एकमेव भारतीय अभिनेते कोण बनलेले आहेत? एकमेव भारतीय अभिनेते बनले, त्यांचं नाव आहे रणबीर कपूर, पर्याय क्रमांक 4. रणवीर कपूर हे भारतीय अभिनेते आहेत. एकमेव भारतीय अभिनेते 100 प्रभावशाली व्यक्तिमत्वामध्ये समावेश झालेले आहेत. भारतीय किती असतील टोटल ह्याच्यामध्ये? 3 आहेत. ठीक आहे, भारतीय वंशाचे किंवा भारतीय जे कोण असतील 3 आहेत. एक सुंदर पिचई, रणबीर कपूर, विकास खन्ना. विकास खन्ना या ठिकाणी बघून घेऊया आपण. 2026ची यादी विविध क्षेत्रातील भारतीय उत्कृष्टतेचा गौरव करते. सुंदर पिचई लक्षात ठेवा, AI या नवोपक्रमामध्ये आघाडीवर आहेत. सुंदर पिचई हे गुगलची कंपनी आहे ना, गुगल आणि गुगलची पॅरेंट कंपनी आहे. गुगल जी सांभाळते ती कंपनी म्हणजे अल्फाबेट. अल्फाबेट लक्षात ठेवा, अल्फाबेट इंक म्हणतो आपण त्याला. अल्फाबेट आणि गुगल या दोन्हीचे पण CEO कोण असतील तर सुंदर पिचई आहेत. रणबीर कपूर आहेत चित्रपट व्यवसायामध्ये.
विकास खन्ना आहे तर सेफ आहे ते, पाककलेमध्ये सेफ म्हणतो आपण त्याला, सेफ. कोण? विकास खन्ना, रणबीर कपूर आणि सुंदर पिचे. ह्याच्या व्यतिरिक्त नील मोहन देखील आहेत. नील मोहन जे यूट्यूबचे सध्याचे CEO आहेत, नील मोहन. झोहरान ममदानी हे अमेरिकेमध्ये ना, अमेरिकेमध्ये महापौर आहेत, हे मेयर. अमेरिकेमध्ये महापौर होणारे पहिले भारतीय वंशाची व्यक्ती झोहरान ममदानी, लक्षात ठेवा. यांचाही समावेश यामध्ये करण्यात आलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जे बालेन शाह आहेत ना, बालेन शाह, नेपाळचे पंतप्रधान नवीन बनलेले बालेन शाह यांचाही समावेश आहे. त्यानंतर साने तकैची, साने तकैची, जपानची पहिली महिला पंतप्रधान साने तकैची यांचाही समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. पुढचा 9वा प्रश्न. दरवर्षी जागतिक हिमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो? वर्ल्ड हिमोफिलिया डे हा असतो 17 एप्रिलला. पर्याय क्रमांक 3, 17 एप्रिल, लक्षात ठेवा. हिमोफिलिया दिवस. 10वा अंतिम प्रश्न. नुकतेच कोणत्या देशाच्या GE एरोस्पेस कंपनीने भारतीय हवाई दलासोबत इंडियन एअरफोर्स सोबत F-404 इंजिनसाठी डेपो सुविधा उभारण्याकरिता एका करारावर स्वाक्षरी केलेली आहे? हे IAF आणि GE यांच्यामध्ये करार झालेला आहे. कोणत्या ठिकाणी? ओके, तर हे म्हणजे कोणत्या देशाची ही कंपनी आहे? GE एरोस्पेस म्हणतो आपण, ही अमेरिकेची कंपनी आहे. पर्याय क्रमांक 2, अमेरिकेची कंपनी, लक्षात ठेवा. GE एरोस्पेस. इथून पुढे तुम्हाला कंटिन्यूपणे हे नाव लक्षात ठेवायचं आहे. GE एरोस्पेस आहे ना, ही अमेरिकेची कंपनी आहे. याच्या व्यतिरिक्त अमेरिकेची कंपनी आता जी संरक्षण हत्यार बनवते, याचं नाव आहे लॉकहीड मार्टिन. लॉकहीड मार्टिन ही कंपनी कोणत्या देशाची आहे? अमेरिकेची आहे. संरक्षण हत्यार बनवते. अजून एक कंपनी सांगतो, बोईंग. बोईंग कंपनी ही पण कुठली आहे? अमेरिकेची आहे. अच्छा, एक कंपनी खूप चर्चेमध्ये होती, ती म्हणजे फ्रान्सची कंपनी, तिचं नाव आहे डसॉल्ट. डसॉल्ट एव्हिएशन कंपनी, डसॉल्ट एव्हिएशन म्हणतो आपण. काय बनवते ही कंपनी? डसॉल्ट कंपनी बनवते राफेल विमाने, राफेल विमान बनवते. आणि बोईंग कंपनी काय बनवते? चिनूक बनवते. चिनूक आणि अपाचे हे पण हेलिकॉप्टर्स आहेत, हे बनवते. लक्षात ठेवा. रशिया आणि भारत दोन्ही मिळून ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकसित केलेले आहेत. आणि भारतीय हवाई दल आहे, भारतीय वायुदल याचे प्रमुख कोण आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हे होता अंतिम प्रश्न 10वा. चला, कालच्या प्रश्नावरती एक नजर टाकूयात, जेणेकरून रिव्हिजन तुमचं खूप छान पद्धतीनं होऊन जाईल. नुकतेच 2025-26 मध्ये भारतात पेटंट अर्ज दाखल करण्याच्या संख्येत कोणता राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर तो आहे तामिळनाडू. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लिलावासाठी लागणारा वेळ कमी करणे, सरकारी रोखे बाजारातील किमतीमध्ये पारदर्शकता वाढवणे आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवण्यासाठी कोणती योजना जाहीर केली आहे? तर ते उत्कर्ष 2029. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमुळे चर्चेत असलेले अभिनेते विजय थलपती यांच्या पक्षाचे नाव काय आहे? हे आहे तमिळगा वेत्री कळघम. दरवर्षी जागतिक आवाज दिन हा कधी साजरा केला जात असतो? हा असतो 16 एप्रिलला. नुकतेच कोणत्या ठिकाणी लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची पायाभरणी करण्यात आलेली आहे? हे आहे पुणे. नुकतेच आशियातील सर्वात मोठा उन्नत वन्यजीव कॉरिडॉर भारतातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानातून जाणार आहे? हे आहे राजाजी राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड. नुकतेच इन्फोसिस कंपनीने आपला जागतिक ब्रँड अँबॅसेडर नियुक्त केले, त्याचं नाव काय असेल? तर ते कार्लोस अलकराज. नुकतेच आर्थिक वर्ष 2026 मध्ये कोणत्या देशाने अमेरिकेला मागे टाकत भारतात सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनला आहे? तर तो आहे चीन. कोणाला अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे? हे व्यक्ती तर अजित कुमार मोहंती. आणि 97.81% मते मिळून इस्माईल ओमर गुएलेह हे कोणत्या देशाचे 6व्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली त्यांची? तर हे व्यक्ती तर हे राष्ट्राध्यक्ष आहेत जिबुती या देशाचे. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, प्रश्न समजले असतील. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात जलसुरक्षेच्या दृष्टीने प्रोजेक्ट हिमसरोवर सुरू करण्यात आलेलं आहे? हिमसरोवर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? याचं उत्तर सांगा. बाकी आपण उद्या तर उत्तराचं बघणारच आहोत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा. हे आपलं ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशनला नक्कीच तुम्ही फॉलो करू शकता. ॲप्लिकेशनवरील जे कोर्सेस आहेत ते तुम्ही घेऊ शकता. टेलिग्राम आहे, त्याला देखील तुम्ही जॉईन करू शकता. ज्या ठिकाणी तुम्हाला कंटेंट भरपूर भेटत असतं. आणि जो इंस्टाग्राम आयडी आहे आपलं, हे इंस्टाग्राम आयडीला देखील तुम्ही नक्कीच फॉलो करू ठेवू शकता. चला, इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जो राजगुरू, स्वप्नपूर्ती आणि नादवर्तीचा तिन्ही पुस्तकं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या निमित्त ओके सूट सुरू आहे. कोणतंही पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही मला या दिलेल्या नंबरवरती मला WhatsAppला मेसेज करू शकता. 87 ओके 87 88 87 88 43 66 99 ह्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा डायरेक्ट बुक ऑर्डर करण्यासाठी तुम्ही ह्या नंबरला देखील WhatsAppला मेसेज करू शकता. 88 88 88 93 37 हे उदय बुक डेपो जो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तिथे हा नंबर आहे. WhatsAppला ह्यांना देखील मेसेज करा किंवा मलाही मेसेज करू शकता. चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद. आणि आज ज्यांचा पेपर होणार आहे त्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.